राज्यातल्या पालकमंत्री वाटपाचा तिढा सुटला आणि ब्रेकिंग न्यूजचा फोकस वळाला तो केंद्रीय निवडणूक आयोगापुढे होणाऱ्या सुनावणीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, पक्षाचं निवडणूक चिन्ह कुणाचं, याबद्दलच्या सुनावणीत कुणाचं पारडं जड आहे, कुणाकडे किती खासदार आमदार आहेत, याच्या बातम्या येणं सुरू झालं. मात्र अशातच एक बातमी आली, ती शरद पवारांना धक्का. मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द. निवडणूक आयोगापुढची सुनावणी अगदी तोंडावर आलेली असताना लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पीपी यांची खासदारकी दुसऱ्यांदा रद्द झाली. याआधी त्यांची खासदारकी रद्द होऊन पुन्हा बहाल करण्यात आली होती. एकाच कार्यकाळात दोनदा खासदारकी रद्द होण्यामागं नेमकं प्रकरण काय आहे आणि केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या लक्षद्वीप सारख्या छोट्या बेटावर खासदार निवडून आणणं शरद पवारांना जमतं कसं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी जाणून घेऊयात प्रकरण नेमकं काय आहे. 2019च्या निवडणुकामध्ये काँग्रेसच्या मोहम्मद हमदुल्ला सईद यांचा पराभव करत मोहम्मद फैजल सलग दुसऱ्यांदा लक्षद्वीपचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांचं नाव ट्रेंड व्हायला सुरुवात झाली 13 जानेवारी 2023ला. लोकसभा सचिवालयानं त्या दिवशी त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचं कारण ठरलं होतं 11 जानेवारी 2023ला त्यांना जाहीर झालेली शिक्षा. 2009च्या लोकसभा निवडणुकादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणात फैजल आणि इतर 3 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याच गुन्ह्यात कवरत्ती इथल्या जिल्हा व सत्र न्यायालयानं फैजल आणि 3 जणांना दोषी ठरवलं आणि 10 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 11 जानेवारीला न्यायालयाचा निकाल आला आणि 2च दिवसात लोकसभा सचिवालयानं फैजल यांना अपात्र ठरवल्याचं जाहीर केलं. 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर सभासदत्व रद्द या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीचा दाखला यावेळी देण्यात आला. त्यानंतर 18 जानेवारीला लगेचच केंद्रीय निवडणूक आयोगानं फैजल यांची खासदारकी रद्द झाल्यानं रिक्त झालेल्या लक्षद्वीपच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर केली. 27 फेब्रुवारीला मतदान पार पडेल असंही घोषित केलं. इकडं फैजल यांनी कवरत्ती न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली. केरळ उच्च न्यायालयानं 25 जानेवारीला फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देत असल्याचा निर्णय दिला आणि फैजल यांना खासदारकी पुन्हा मिळणार हे नक्की झालं. केरळ उच्च न्यायालयानं हा निर्णय देताना लोकसभेचा उर्वरित कार्यकाळ, पोटनिवडणुकीचा खर्च असे मुद्दे लक्षात घेत अपवादात्मक आणि अपरिवर्तनीय परिणाम लक्षात घेऊन अपील निकाली काढीपर्यंत शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे असं निकालात म्हणलं होतं. शिक्षा स्थगिती झाल्यानंतर 29 मार्च 2023ला फैजल यांना पुन्हा खासदारकी देण्यात आली. या सगळ्यात ऑगस्ट 2023 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. 22 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचा निर्वाळा देत फैजल यांची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा केरळ उच्च न्यायालयाकडे सोपवलं आणि उच्च न्यायालयानं फैजल यांची आपली शिक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळली. त्यानंतर लोकसभा सचिवालयानं परिपत्रक काढत फैजल यांची खासदारकी पुन्हा रद्द झाल्याचा निर्णय जाहीर केला. ऐन सुनावणीच्या तोंडावर एक खासदारच कमी झाल्यानं शरद पवार गट बॅकफूटवर गेल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शरद पवार लक्षद्वीपमधून खासदार कसा निवडून आणतात. तर यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. 1998 मध्ये लोकसभेचे उपसभापती म्हणून लक्षद्वीपचे खासदार PM सईद यांची निवड झाली. 1967ला अपक्ष निवडून आलेले सईद त्यानंतर तब्बल 9 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. लोकसभेत 30 वर्षाचा अनुभव बाळगणारे सईद उपसभापती झाले तेव्हा त्यांचं अभिनंदन करणारी अनेक भाषणं झाली. त्यातलं एक भाषण होतं शरद पवारांचं. शरद पवार फक्त अभिनंदन करून थांबले नाहीत, तर त्यांनी लक्षद्वीपमधील राजकीय परिस्थिती, सईद यांच्या प्रतिस्पर्ध्यांचं गणित, तिथली कमी मतदारसंख्या अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्या भाषणात केला. पुढच्या वर्षी म्हणजेच 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्या वर्षी झालेल्या निवडणुकामध्ये लक्षद्वीपमधून PM सईद निवडून आले. पण 2004 मध्ये मात्र जनता दल युनायटेडच्या P कोया यांनी सईद यांचा फक्त 71 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत लक्षद्वीपमध्ये एकूण मतदान झालं होतं 31,820. हा कमी मतदाराचा आकडा गेम चेंजर ठरला होता. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यांदा लक्षद्वीपमध्ये उमेदवार उभा केला, सईद यांना हरवणारे P कोया. पण PM सईद यांचा मुलगा मोहम्मद सईद यांनी 2000 मतांनी बाजी मारली. राष्ट्रवादीचा चान्स हुकला असला तरी लक्षद्वीपच्या राजकारणात कुठेही नसलेल्या राष्ट्रवादीनं 2 नंबरची मतं मिळवली होती. तिथली एक हाती ताकद असलेल्या सईद कुटुंबातल्या सदस्याकडून त्यांना फक्त 2000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मग शरद पवार यांनी लक्षद्वीपवरचं लक्ष आणखीन वाढवलं. इथं होणारं कमी मतदान, स्थानिक मुद्द्यावर लावला जाणारा जोर हे सगळं अचूक हेरलं आणि सामाजिक कार्यात नाव गाजवलेल्या उच्च शिक्षित असणाऱ्या मोहम्मद फैजल यांच्या मागं ताकद लावली. 2014च्या निवडणुकीत फैजल यांनी 1,500 मताच्या फरकानं बाजी मारली आणि राष्ट्रवादीचा खासदार लक्षद्वीपमधून निवडून आला.
फैजल यांनीच मोहम्मद सईद यांना 2019 मध्ये 800 मतांनी हरवलं आणि दुसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. महाराष्ट्रापासून लांब असणाऱ्या लक्षद्वीपवर शरद पवारांनी अगदी राष्ट्रवादीच्या स्थापने आधीपासूनच बारीक लक्ष ठेवलं होतं. लक्षद्वीपचा मतदारसंघ त्यांच्या पट्ट्यात येऊ शकतो याची झलक त्यांनी सईद यांच्या अभिनंदनपर भाषणात दाखवून दिली होती. पण महाराष्ट्राबाहेर आमदार खासदार निवडून आणण्याचं धोरण पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच कायम ठेवलं होतं. एकतर पक्ष स्थापन करतानाच तारिक अनवर आणि PM संगमा यांच्यामुळे त्यांची बिहार आणि मेघालयमधील ताकद वाढली. पहिल्यांदाच निवडणुकीत मेघालय आणि मणिपूरमधून प्रत्येक एक खासदार निवडून आणला. या छोट्या राज्यामध्ये ताकद लावत त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही मिळवला होता. पण सोबतच महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरक्षित मतदारसंघही निर्माण केले. म्हणून 2014च्या मोदी लाटेवेळी तारिक अनवर आणि मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरचे खासदार लोकसभेत दिसले. काँग्रेस सोबत आघाडी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस लक्षद्वीप, मेघालय, मणिपूर, गोवा, नागालँड अशा छोट्या राज्यापासूनच अगदी गुजरातसारख्या मोठ्या राज्यातही काँग्रेस विरोधात उमेदवार देतं. जिथं कुठं संधी असेल तिथं पक्षाची ताकद लावतं. केंद्राच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यात ही ताकद महत्त्वाची ठरतेच. पण सध्या शरद पवारांपुढे उभ्या राहिलेल्या पेच प्रसंगात एक एक आमदार खासदार महत्त्वाचा असताना ही राज्याबाहेरच्या खासदारांची ताकद नक्कीच निर्णायक ठरली असती. पण मोहम्मद फैजल यांचं निलंबन झाल्यानं सध्या तरी शरद पवार गट बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे. या घडामोडीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.